इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करतोय. तर आपण थोडंसं आज आपण एक कादंबरी वगैरे घेतोय. आज सुरुवातीला किंवा एक तासभरानंतर आपण नारायण सुर्वे यांच्याविषयी थोडं बघूयात की नारायण सुर्वेंबद्दल. ठीक आहे. तुम्हाला MA ला आणि BA ला कोणाकोणाला कविता होत्या नारायण सुर्वेच्या सांगा बरं. नारायण सुर्वेंबद्दल कोणाकोणाला कविता होत्या? पेपर कोण कोण वाचता रेग्युलर तुमच्यापैकी? पेपर कोण कोण वाचता रेग्युलर? तर काही महिन्यांपूर्वी नारायण सुर्वेंबद्दल किंवा त्यांच्या संदर्भात एक बातमी आली होती. लेख वगैरे येत असतात पण त्यांच्या संदर्भात एक बातमी आली होती. तर ती कोणी वाचली? काय होती बातमी? सांग प्रशांत, बातमी काय होती? बातमी काय होती? काय होती? तर बघा, पद्मश्री नारायण सुर्वेंना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? पद्मश्री. म्हणजे इतर पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत पण त्यांना जो आपण सर्वोच्च आपण म्हणतो ना वन ऑफ दी असा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर त्यांच्या घरी म्हणजे आता ते हयात नाही आहेत नारायण सुर्वे, पण जळगावचे आहेत नारायण सुर्वे. जळगावचे नाहीत, खानदेश भागामधले आणि म्हणजे खानदेशातले आहेत ते. जळगाव ते कन्फर्म करावं लागेल आपल्याला. तर त्यांचं खूप बालपण आणि त्यांचं जे काही सगळं आयुष्य आहे ज्याच्याकडे न जाता आपण त्यांच्या कवितेविषयी त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी जे काही आहे ते आज आपण इथे बोलणार आहोत. तर एक साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे वर्षातलीच गोष्ट आहे. तर काय झालं होतं की नारायण सुर्वे जे आता हयात नाहीत पण त्यांचं घर आहे नाशिक येथे. तर त्यांच्या घरी चोर घुसला आणि त्यांनी चोरी वगैरे केली आणि चोरी करून तो असं हॉलमध्ये आला आणि हॉलमध्ये आल्यानंतर त्याला दिसलं की सगळे नारायण सुर्वेचे फोटो दिसले. तर नारायण सुर्वेचे जेव्हा फोटो त्यांनी पाहिले तर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते सगळं सामान त्यांनी ठेवून दिलं आणि त्यांनी पत्र देखील लिहिलं. म्हणजे तो असं ठेवून सोडूनही चालला गेला असता पण त्यांनी पत्र लिहिलं की नाहीतर मी चोरी केली नसती, मला माफ करा. ह्या नावाचं त्यांनी पत्र लिहिलं होतं नारायण सुर्वे यांच्या घरी जेव्हा तो चोर गेलेला. का बरं त्यांनी तसं केलेलं? कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी करणाऱ्या चोराची ही भावनिक चिठ्ठी होती. याचं सेशन महत्त्वपूर्ण आहे की एक कवी मन, एक साहित्यिक मन जे काही आहे तुमच्या भावनेला किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आपण काय म्हणतो की एक कसं घडवतं किंवा ते विचारांची जी काही वैचारिक घुसडण आहे ती वैचारिक घुसडण ती कशी घडवून आणतं. स्वतःला प्रश्न विचारणे, समाजाला प्रश्न विचारणे की आपल्यासाठी कोणतरी लिहित आहे. तर नारायण सुर्वे जे काही आहेत तर का बरं त्याला असं वाटलं असेल? तर पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या कविता कशा होत्या? कशा होत्या? मला प्रश्न येऊ शकतो.
जनसामान्याच्या अत्यंत महत्वाचं आहे. कशा होत्या? कामगार वर्गाच्या होत्या. कशा होत्या? कष्टकरी वर्गाच्या त्यांच्या कविता होत्या. ते कोणासाठी लिहत होते? कामगार वर्गासाठी, कष्टकऱ्यांसाठी, जनसामान्यासाठी. त्यांच्या कवितेचं सामर्थ्य किंवा कवितेचं सामर्थ्य म्हणण्यापेक्षा त्यांच्या साहित्याचं सामर्थ्य एवढं होतं की ते चोराला सुद्धा चुकलेलं नाही. त्यांच्या कवितेची पोहोच किती होती हे वरील ओळीतून लक्षात येते. समष्टीसाठीचा जाहीरनामा संथपणे का असेना, समाजासाठी कवितेच्या माध्यमातून मूल्याधारित समाज निर्मिती करतोय ह्याचा प्रत्यय येतो. कवितेचे माध्यम समष्टीसाठी, मूल्यांसाठी, उद्यासाठी किती महत्त्वाचं आहे दिसून येतं. हे आपल्याला नारायण सुर्वेंच्या ज्या काही कविता आहेत तर त्याच्यातून हे आपल्याला दिसून येतं. कळलं? आता एक नारायण सुर्वेंचा जन्म कुठं झाला, काय वगैरे ते तर आपण बघूच, पण त्याबरोबर त्यांचा जो जाहीरनामा हा त्यांचा कविता संग्रह आहे त्याच्याबद्दलही आपण आज चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर त्यांच्याबद्दल आपण जेव्हा माहिती पाहू तेव्हा बघूयात. ठीक आहे. नारायण सुर्वे. ठीक आहे. तर बघा, हे आपल्याला जन्म मृत्यू विचारत नाही, पण एक माहितीसाठी त्यांचा जन्म जो काही आहे 1926 ला त्यांचा जो काही आहे जन्म झालेला आहे. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना त्यांनी जास्त जे काही आहे त्या कविता लिहिलेल्या आहेत. त्यांना 1998 साली जो काही आहे साहित्य ह्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. आता आपल्याला असा प्रश्न विचारला की नारायण सुर्वे यांच्या कवितेंवर कोणाचा प्रभाव होता किंवा, तर याचं उत्तर आहे मार्क्स. मार्क्सवादी कवितेंचा त्यांच्यावर जो काही आहे तो पगडा होता. नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचारांचा पगडा होता. आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची काय केलेली आहेत? कवने लिहिलेली आहेत. काय केलेलं आहेत? कवने लिहिलेली आहेत. आता बघा, आता नारायण सुर्वे जे होते ते अनाथ होते. तुम्ही जर त्यांची स्टोरी वाचली नारायण सुर्वेची तर ते खूप अनाथ होते. सॉरी, खूप नाही, म्हणजे ते अनाथ होते. खूप शब्द चुकीने वापरला मी, सॉरी. तर नारायण सुर्वे हे अनाथ होते आणि काय झालेलं की मुंबईमध्ये एका कापड गिरणीच्या समोर रस्त्यावर ते होते आणि तिथे एक मुंबई इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाला म्हणून काम करणाऱ्या गिरणी कामगाराने नारायण सुर्वेंना उचलून जे काही आहे ते घरात आणलं. कळतंय तुम्हाला? तर ह्या पद्धतीने, म्हणजे बघा की आपण आजकाल काही काही गोष्टींचा वाद चालू असतो की मग अनुवांशिकरित्या तुम्ही चांगले पाहिजे किंवा असं तसं. हे खरंच आहे, याच्यात काहीही वाद नाही. याच्यात कुठलाही प्रकारचा वाद नाही आहे की कल्चरल सपोर्टनी तुम्ही समोर जाता, सगळ्या गोष्टींनी तुम्ही समोर जातात. पण नारायण सुर्वे जे काही आहे ते असं एक उदाहरण आहे की त्यामुळे कष्टकरी, कामगारी आणि जनसामान्यांना काय मिळतं? बळ मिळतं पुढे जाण्याचं.
त्याच्यामुळे मुंबईमध्ये एक भाग होता आणि त्या भागाचं नाव होतं चिंचपोकळी. त्या भागाचं नाव काय होतं? चिंचपोकळी. आणि तिथे एक कापड गिरणी होती आणि त्या कापड गिरणीच्या समोर जे काही आहे नारायण सुर्वे जेव्हा एक अर्भक होते, अर्भक म्हणजे नुकतंच जन्मलेलं बाळ जे कोणीतरी टाकून दिलं होतं रस्त्यावर, तर ते तशा स्वरूपामध्ये एका गिरणी कामगाराला मिळालं आणि त्या गिरणी कामगारांनी नारायण सुर्वे म्हणजे तेव्हा त्यांचं अनाथ जीव होता आणि मग त्यांनी त्यांना घरात आणलं, नाव दिलं, मोठं केलं, शिक्षण केलं ह्या सगळ्या प्रकारे. आता आपल्याला वाटत असेल का त्यांचं जे शिक्षण आहे आणि हा सगळा जीवन प्रवास नंतर तरी एक सुखकारक किंवा सुखदायी राहिलेला असेल, पण तसं नाही. ह्या गिरणीत बाइंडिंग खात्यात काम करणाऱ्या गिरणी कामगार काशीबाई सुर्वे यांनी बागडलेल्या पोराला स्वतःच्या मुलासारखं त्यांनी प्रेम दिले. म्हणजे त्या जोडप्यांनी नारायण सुर्वेला जे काही आहे नाव दिलं, प्रेम दिलं आणि अनाथ म्हणून त्यांना कधीही त्याची जाणीव होऊ दिलेली नाही. त्याच्यामुळे मुंबईमध्ये परळ एक भाग आहे, तर त्या परळच्या भागमध्ये त्या चाळीमध्ये जे काही आहे नारायण सुर्वे वाढले. कमालीचं दारिद्र्य होतं, कारण बघा ज्या जोडप्यांच्या घरी ते बाळ होतं म्हणजे ॲज अ नारायण सुर्वे, तर ते काही एका कामगाराचं घर तुम्ही विचार करू शकता, बरोबर आहे की? म्हणजे तिथं काय फक्त मूलभूत जे काही खाणं पिणं राहणं, 2 टाईमचं जेवण, फक्त डोक्यावर छप्पर आणि अन्न, अशा प्रकारे तेवढंच, बाकी काही फारसं पुरेसं साधन नाही. म्हणून तर त्यांनी तशा त्यांच्या जाणीवा प्रगल्भ होऊन जे काही आहे कवितेच्या माध्यमातून ते लिहिलेलं आहे. आपण त्या ओळीसुद्धा त्यांचा बघणार आहोत. ठीक आहे. तर त्या वेळेस त्यांच्या घरामध्ये 1800 दारिद्र्य होतं आणि त्या जोडप्यांनी नारायणला म्हणजेच नारायण सुर्वे यांना लिहिता वाचता यावं म्हणून शाळेमध्ये घातलं आणि नंतर नारायण सुर्वे 4थी पर्यंत शिकले आणि पुढील शिक्षण नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर जे काही आहे ते पूर्ण केलं. त्यानंतर म्हणजे ज्यांनी ते बाळ उचलून आणलं होतं त्यांचं नाव होतं गंगाराम. ठीक आहे. तर मग जसजसं नारायण सुर्वेंचं म्हणजे ते मोठे होत होते आणि ते गिरणी कामगार मग जे होते तर ते काय झालेले आहे, ते निवृत्त झाले आणि मग त्याच्यामुळं काय की पैसे येणं आणि बाकी सगळ्या गोष्टींना सुद्धा कठीण होत गेल्या त्या गोष्टी. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले आणि गावी जाताना त्यांनी नारायणच्या हातावर 10 रुपये ठेवले आणि समोरचा विशाल सागर जो काही आहे तो दाखवला. नंतर म्हणजे ते त्याच्या आयुष्यात आले. कशा प्रकारे आले की एक रस्त्यावर पडलेलं त्यांनी मूल पाहिलं, मग ते घेऊन आले. त्यांच्या बायकोनी आणि त्यांनी त्याचा सांभाळ केला, त्याला एक 4थी पर्यंत शिकवलं आणि ते शिकवता शिकवता जसे जसे नारायण सुर्वे त्यांचं ते शिकत गेले, मोठे होत गेले, इकडे काय झाले, गंगाराम नावाचं जे काही दाम्पत्य होतं ते निवृत्त झालं आणि मग त्यांनी एक 10 रुपये हातात दिले, सागर दाखवला आणि म्हटलं का बाबा इथून पुढे तुझं आयुष्य तुला सावरायचं, आता आम्ही आमच्या गावी चाललो आहे. मग त्यानंतर काय झाला, त्यानंतर काय आयुष्य सुकर झालेलं नाही. त्यानंतर त्यांनी नारायण सुर्वे यांनी हॉटेलामध्ये कब्बशा विसळणाऱ्या पोऱ्या, तर कुणाचे कुत्रे, कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा, पेपर टाकणारा पोरगा, अशी अनेक प्रकारची जी काही आहे कामं केलेली आहे. कोणी केलेली आहे? नारायण सुर्वे. आणि त्यांना कोणता पुरस्कार मिळाला म्हणजे बघा सुरुवात कशी झाली. सुरुवात एक अनाथ म्हणून, एक टाकलेलं मूल म्हणून, म्हणजे एका गिरणीच्या समोर कोणीतरी मूल टाकून दिलं आणि मग एक त्यांच्या आयुष्यात जी माणसं आली त्यांच्या आयुष्याचा तो टप्पा त्यांनी काढून दिला आणि मग नंतरही काही भाकरीचा प्रश्न, शिक्षणाचा, जगण्याचा प्रश्न काही सुटलेला नाही. तर अशा वेळी मिळेल ते काम केलं, पण जी काही काय म्हणू शकतो आपण त्याला, जी काही त्यांच्या मनात इच्छा होत्या समाजाविषयी, समष्टीविषयी, समष्टी म्हणजे समाज, आपण साहित्यामध्ये समष्टी असं म्हणतो.
ठीक आहे, समाज न म्हणता आपण समष्टी असं म्हणतो. समाज लिहिलं तरी चालतं पण एक साहित्याच्या भाषेत. तर अशा प्रकारे मग मिळेल ते त्यांनी काम केलं. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले. टाटा ऑइल मिलमध्ये त्यांनी हमाली सुद्धा केलेली आहे. गिरणी सुद्धा चालवलेली आहे. अशा अनेक काम करत राहिले आणि नंतर मग त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिपाई म्हणून त्यांना नोकरी मिळाली. आणि मग ते इतकं चांगलं काम करत राहिले आणि ते फक्त काम करत राहिले का नाही, तर ते काम करता करता त्यांची जी काही शिकण्याची आवड होती किंवा ते लिहिण्याची आवड होती ती थांबली नाही, ती त्यांनी चालू ठेवली. म्हणजे आपल्याला याच्यातून अनेक आपल्या जीवनासाठीही अनेक बोध जे काही आहे घ्यायला मिळतात. कोणकोणते बोध तुम्ही किंवा कोणकोणती शिकवण मिळते आपल्याला, नारायण सुर्वे यांच्या कवितेतून मिळतेच. पण नारायण सुर्वे एक व्यक्तिमत्व, एक जीवन म्हणून जे काही आहे आपल्याला कोणती कोणती गोष्ट शिकायला मिळते सांगा बरं. तर काय आहे, त्यांनी कामं केली पण स्वप्न कशी पाहिलेली आहे, मोठी पाहिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे एकाच गोष्टीत एक गोष्टी हातात मिळाली म्हणून ती करत बसले का. समजा कब्बशा धुण्याचं काम मिळालं त्यांना, ते आयुष्यभर कब्बशा विसरत बसले का नाही. शिक्षण घेत राहिले, नवीन नवीन गोष्टींचा शोध घेत राहिले, आयुष्यात अजून चांगलं कसं करता येईल फक्त स्वतःचा न विचार करता सगळ्या समाजाचा विचार जो काही आहे त्यांच्या काळजामध्ये त्यांच्या मनामध्ये नेहमी होता. त्यानंतर ते शिपाई होते, शिपाईचं करता करता ते शिक्षण घेत होते, लिहित होते. मग शिपायावरून काय झाले, ते शिक्षक झाले आणि शिक्षक म्हणून नोकरी त्यांची सुरू झाली. तेव्हापासून गिरगावचे सुर्वे मास्तर ते झाले. कधी दोन देत कधी दोन घेत आयुष्याची वाटचाल त्यांची सुरू असताना जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर जो काही आहे तो घुमवला. त्यांची पहिली कविता जी काही होतं तर नवयुग मासिकामध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. आपण त्यांचं साहित्यही लिहून घेणार आहोत आणि बाकी जे काही आहे ते लिहून घेऊ. तर डोंगरी शेत माझं ग. आता नारायण सुर्वेच्या काही कविता आपल्याला सिनेमामध्ये सुद्धा वापरले गेलेले आहेत. डोंगरी शेत माझं ग हे त्यांचं गाजलेलं गीत त्यांचं टीव्हीवर आहे, तुम्ही म्हणजे यूट्यूबला तुम्ही बघू शकता. डोंगरी शेत माझं ग. गुजराण करण्यासाठी नारायण छोटे मोठे व्यवसाय सुद्धा करत होते. तर ह्या काळात त्यांनी स्वतःच्या हिमतीने लिहायला शिकले, वाचायला शिकले. त्यांचा जो काही पहिला कविता संग्रह, लिहायचं नाही मी नंतर सांगेल तुम्हाला, आता फक्त ऐकून घ्या. तर साधारण 1962 साली ऐसा गामी ब्रह्म नावाचं त्यांनी त्यांचा संघर्ष करून जीवनाचे सोने करणे. अगदी बरोबर विशाल राठोड. म्हणजे बघा, एक तर दोन गोष्टी आहेत. एक गट आहे तो काय खूप प्रिव्हिलेज गट आहे. म्हणजे फक्त जन्मून जे काही आहे त्यांचं बालपण जगायचं, बागायचं, शिक्षण घ्यायचं आणि आवडेल ते तुम्ही करू शकता असा एक गट आहे. आणि एक गट आहे की ज्यांचा जन्मल्यापासूनच संघर्ष सुरू आहे. तर त्याच्यामुळे ही जी मार्क्सवादी विचारसरणी आहे ही इथं काम करते. म्हणून नारायण सुर्वेंनी ज्या काही कविता लिहिल्या तर नारायण सुर्वेवर मार्क्सवादाचा खूप प्रभाव होता. मार्क्सवादी म्हणजे काय की मार्क्सवाद्यांचं म्हणणं काय होतं किंवा मार्क्सचं म्हणणं काय होतं की सगळे समान झाले पाहिजे, कोणीही कामगार नाही, कोणीही मालक नाही. ठीक आहे, कारण याच्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत बनत जातो आणि गरीब अधिक गरीब बनत जातो. तर आणि हाच प्रभाव घेऊन किंवा असं म्हणतात मराठी साहित्यावर मार्क्सवादाचा खूप प्रभाव आहे. तर तुम्हाला मार्क्सविषयी जर वाचायला मिळालं, ऐकायला मिळालं तर जरूर ऐका. तर त्याच्यामुळे दोन गट आहेत. ठीक आहे, आता समजा दोन्ही दोन बाळ आहेत. समजा
एक बाळ श्रीमंतांच्या घरात जन्मलं, एक बाळ आहे जे गरिबांच्या घरात जन्मलं. तर काय हा फक्त एक अपघात आहे जन्म. कोण कोणाच्या घरी जन्मावं, ठीक आहे. एका समोर सगळं वाढलेलं आहे. म्हणजे एखाद्याचं आयुष्य खूप स्मूथ आहे. एखाद्याला काय संघर्ष करून त्याचं आयुष्य, शिक्षण, खाणं, पिणं, जगणं हे इतके मोठे अडथळे जे काही आहे त्याच्या मार्गात आहे. तर आपल्याला जे वरवर दिसतं कधी-कधी असं वाटतं, की ठीक आहे, चला खूप संघर्ष करून समोर जाऊया. पण हा जो काही सांस्कृतिक ही जी काही विषमता आहे, सामाजिक ही जी काही विषमता आहे, तर ही पिढ्यानपिढ्याची आहे आणि ही कुठून आलेली आहे? धर्मव्यवस्थेतून आलेली आहे. ही कुठून आलेली आहे? जाती व्यवस्थेतून आलेली आहे. ठीक आहे. जे मोठे वर्ग आहे किंवा वरचे वर्ग आहे त्यांना सत्ता सोडायची नाही आहे. कारण सत्तेमध्ये काय आहे? फायदे आहे आणि खालच्या वर्गाचा वापर करून घ्यायचा आहे. कशासाठी? स्वतःच्या सेवेसाठी, कामगार म्हणून आणि कष्टकरी वर्ग म्हणून. आता समजा विचार करा, मालक जर समान पदावर आला तर तर मग त्यांचं काम किंवा कामगारांनी उद्या ठरवून टाकलं की किंवा जे काही सफाई कामगार आहेत त्यांनी सोडून टाकले की आम्ही उद्यापासून कामाला येणार नाही. तर मालक वर्गाचे काम कोण करणार मग? आणि मालक हे जर कामं झाले नाही तर मालक जो काही आहे तो स्वतःच्या कामावर कसं काय म्हणू शकतो आपण त्याला लक्ष केंद्रित करणार. त्याच्यामुळे काय आहे, ही एक अशी साखळी आहे. तर हे सामाजिक वास्तव आपल्याला कोण समजावून सांगतो? मार्क्स समजावून सांगतो, जे काही मार्क्सवादी आहे. ठीक आहे, मार्क्सवादी प्रवाह आपल्याला याच्यामध्ये सुद्धा आहे आपल्या सिलेबसला. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने हे तुम्ही जितक्या लवकर समजून घ्याल तुम्ही तितका जास्त समाज, लोक, जात, धर्म ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे जे काही आहे ते समजू शकाल. ठीक आहे. आता नारायण सुर्वे हे साम्यवादी होते आणि डावी चळवळ जोरात चालू होती आणि ती चळवळ एका मोठ्यांचा आधार बनली. सुर्व्यांचा जो काही वैचारिक प्रवासाची ही सुरुवात होती. आता माझ्या पहिल्या संपात मार्क्स मला असा भेटला अशी सांगणारी सुर्व्यांची साम्यवादी डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. तर नारायण सुर्वे साम्यवादी होते आणि डाव्या विचारसरणीचे होते. डावी उजवी विचारसरणी तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. मार्क्सवादी प्रभाव होता. त्यांच्या कविता मार्क्सवादाच्या प्रभावातून जे काही आहे ते लिहिल्या गेलेल्या आहे. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे हे. आता बघा, त्यांनी काय फक्त सामाजिक किंवा अशा कविताही लिहिल्या नाहीत, ते त्यांच्या जगण्यातही आलं. आता त्यांना ते अनाथ होते आणि नंतर ते शिक्षक झाले, त्यांनी नाव कमावलं जे काही आहे. तर मग ते विचार करू शकले असते ना, खूप चांगल्या मुलीशी, म्हणजे चांगल्या मुलीशी असं काही नसतं असं, किंवा चांगल्या श्रीमंत घरामधली मुलगी किंवा काय असेल व्हॉटेवर, ते लग्न करू शकले असते. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी काय केलं? एका अनाथ मुलीशी लग्न केलं. म्हणजे काय? ही जाणीव आपण बरंच बघतो की खूप मोठे मोठे अधिकारी होतात. बिहार इकडं तिकडं तुम्ही न्यूज ऐकता. उच्च पदावर काम करतात काय? सामाजिक अधिकारी म्हणून. आणि तेच अधिकारी काय करतात? हुंडा घेतात. हुंडेची मागणी करतात. 20 लाख, 30 लाख, 50 लाख, 1 करोड. म्हणजे आपण जे काम करतोय आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण काय करतो, म्हणजे याच्यात किती प्रचंड अशी तफावत आहे. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं की काही परीक्षा असतात, तर त्या परीक्षेला असतं नीतिशास्त्र नावाचा एक विषय असतो, नीतिशास्त्र. तर त्या नीतिशास्त्रामध्ये शिकवलं जातं की चांगलं काय, वाईट काय, कार्यपद्धती कशी असली पाहिजे, काय असलं पाहिजे, करप्शन आणि ह्या सगळ्या अनेक अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तर ज्या ज्या विषयाचा पेपर होता त्याच विषयाच्या पेपरमध्ये एका व्यक्ती कॉपी करत होती. म्हणजे अभ्यास करणं, जगणं, वावरणं ह्या तिन्ही गोष्टींमध्ये किती तफावत आहे आपल्याला दिसून येतं. पण नारायण सुर्वेंचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्यांच्या बाबतीत असं दिसून येत नाही. कळतंय तुम्हाला? त्यामुळेच काय आहे की ते अनेकांना आपलेसे वाटतात.
जीवनात जे वास्तव अनुभवले त्याचं भांडवल करायचं नाही अशी त्यांची भूमिका होती, अशी त्यांची वृत्ती होती. नाही तर काही जण बघा तुम्ही, काही जणांच्या घरी गेल्या तिथं काही लोक असतात, ते सारखं आपलं रडगाणं सांगत असतात. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, हे केलं, ते केलं, ते सारखं रडगाणं. पण नारायण सुर्वेची जी काही वृत्ती होती ती तशी नव्हती. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खार जवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार साठला होता. मोठा मुलगा अवघा 22 दिवसांचा असताना हे झोपडे तोडले गेले. 8 दिवस फुटपाथवर त्यांनी संसार केला आणि ह्या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनात कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य सुर्वे यांनी केले. जीवनात जे वास्तव अनुभवले त्याचं भांडवल करायचं नाही अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटत. पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिक मान्यता मिळाली. संत कबीरालाही त्यांच्या आईने नदीत सोडले. कबीर दोहे करायला लागला, मी कविता करायला, त्यालाही त्याची जात सांगता आली नाही आणि मलाही, असे नारायण सुर्वे म्हणतात. म्हणजे त्यांना त्यांची जात माहीत नाही. सुर्वे जे नाव आहे ते त्या जोडप्यांनी त्यांना दिलेलं आहे, की ज्या जोडप्याला ते रस्त्यावर एक अनाथ मूल म्हणून भेटलं होतं. त्यानंतर सुर्वे यांचे जे काही कविता संग्रह आहे ते एकामागून एक येत राहिले, गाजत राहिले. माझे विद्यापीठ, जाहीरनामा, आज आपण जाहीरनामा पण बघू, पुन्हा एकदा कविता, सणद, हे त्यांचे कविता संग्रह. आपण ते नंतर लिहून किंवा आता ऐकून घ्यायचे फक्त. नालबंद वाला, याबुक, चंद्रा नायकीन, दाऊद, हानम्या, ईस, अशा प्रकारच्या संबंधित असलेल्या ज्या काही आहे त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. अनेक व्यक्तिचित्रे, म्हणजे जर नारायण सुर्वेंचं वाचन इतकं अफाट होतं त्या काळामध्ये की त्यांना जागतिक